वरखेडा करंभेड नदी क्षेत्रात वाळू तस्करांचा सुळसुळाट, शासकीय यंत्रणा गाफील। कळवण तालुक्यातील वरखेडा करंभेड परिसरात नदीपात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले आहे। गिरणा नदी परिसरात वाळू तस्करांचा सुळसुळाट वाढला असून स्थानिक प्रशासन मात्र जाणीवपूर्वक गाफील असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांकडून केला जात आहे। तलाठी, सर्कल, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। वाळू तस्करांच्या दबावामुळे प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। वाळू मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी खोलीवर गेल्यापासून शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। नदीलगत शेतकऱ्यांच्या जमिनीलाही पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते। घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली काढण्यात आलेली वाळू स्थानिक कामांसाठी न वापरता इतर गावांमध्ये सुमारे 5,000 रुपये प्रतिब्रास दराने विकली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे। दरम्यान तहसीलदार रोहिदास वारुडे यांची बदली होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाळू तस्कर अधिकच मुजोर झाले असून गिरणा नदी पात्रातून खुलेआम आणि बेफाम पद्धतीने वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। गेल्या महिन्याभरात वाळू तस्करांना जणू सरकारी यंत्रणेकडून मूक परवाना मिळाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून नवीन तहसीलदार रुजू होईपर्यंत गिरणा, तांबडी आणि पुनद नदी परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे सांगितले जात आहे। तसेच दगड, माती आणि मुरुम यासारख्या गौण खनिजांची अवैध साठवणूक आणि विक्री देखील वाढल्याचे दिसून येत आहे। मात्र कळवण तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीबाबत प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे यांना याची माहिती नसल्याचे चित्र समोर येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आता या अवैध वाळू उपशावर प्रशासन कधी आणि कशी कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। गिरणा वार्ता न्यूज चॅनल मुख्य संपादक चेतन हिरेसह कुशाल देवरे, कळवण।